सध्या युट्यूबवर एकच प्रॉब्लेम, सबस्क्रायबर कमी होत आहेत. रोजचे 10, 20, 15, 40 असे सबस्क्रायबर कमी होत आहेत. नेमकं सबस्क्रायबर कमी होण्यात मागचं कारण काय? युट्यूबवर तर नेहमीच सबस्क्रायबर कमी होतात. काही जणांचे जास्त होतात, काही जणांचे कमी होतात. पण नेमकं सबस्क्रायबर कमी होण्यामागं कारण कोणतं आहे? किंवा सबस्क्रायबर का कमी होत आहे? सर्वांच्या मनामध्ये हाच प्रश्न पडलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी रघुनाथ चव्हाण स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मी अशाच युट्यूबच्या माहितीविषयी व्हिडिओ आणत असतो, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. मित्रांनो, सध्या युट्यूबवर बऱ्याच क्रिएटरचे सबस्क्रायबर कमी होत आहेत. यावर मोठमोठ्या क्रिएटरचं उत्तर काय येतं की सबस्क्रायबर कमी होतच असतात. मित्रांनो, सबस्क्रायबर कमी होत असतात, पण सबस्क्रायबर कमी होण्याची जी संख्या असते ती कमी असते. पण यावेळेस सबस्क्रायबर जे कमी होत आहेत त्यांची संख्या जास्त आहे. काही काही जणांचे दिवसाला 50 सबस्क्रायबर कमी होत आहेत. यामागं कोणतं कारण आहे? सबस्क्रायबर कमी होण्यामागं कोणतं रिझन आहे? मित्रांनो, त्याचं रिझन खूप साधं आणि सोपं आहे. याबद्दल तुम्हाला कोणीही माहिती दिली नसेल, पण मी थोडीशी रिसर्च केली आणि मला समजलं की हे सबस्क्रायबर कमी का होत आहेत. आणि मित्रांनो, आज जे मी सांगतोय, कालांतराने मोठाले क्रिएटर यावर नक्कीच व्हिडिओ आणणार आहेत आणि कारण हेच सांगणार आहेत. मित्रांनो, सबस्क्रायबर कमी होण्यामागचं कारण काय आहे? मित्रांनो, सबस्क्रायबर कमी होत आहेत यामागे तुमचा दोष नाही, कारण की तुम्हाला पुरेपूर माहिती नाही. हा दोष पूर्ण आहे युट्यूबचा, कारण की युट्यूबने क्रिएटरला AI वापरण्यास तर बंदी आणली, पण स्वतः पूर्ण जी सिस्टीम आहे युट्यूबची AI वर तो चालवत आहे. सध्या युट्यूबचं पूर्ण अल्गोरिदम, सर्च इंजिन हे पूर्ण AI बेसवर चालत आहे. फक्त क्रिएटरला युट्यूबने बंदी आणली AI यूज करायला. AI यूज करायला पूर्ण बंदी नाही आणली, पण जाऊ द्या, तो विषय सोडा. तो खूप मोठा संभ्रम आहे युट्यूबवर. त्याबद्दल मी AI बद्दल काही बोलणारही नाही तुम्हाला. तर मित्रांनो, तुमचे सबस्क्रायबर का कमी होत आहेत? सबस्क्रायबर कमी होण्यामागचे कारण सांगतो. सर्वात अगोदर सांगतो की सबस्क्रायबर कोणाचे कमी होत आहेत. मित्रांनो, जे काय काय क्रिएटर आहेत त्यांचे व्हिडिओ कमी पण डेली लाईव्ह जास्त आहे. लाईव्ह जास्त आहे, पण लाईव्हवरही ते काय करतात, त्यांचे जे सबस्क्रायबर आहेत, त्यांची जी ऑडियन्स आहे, त्यांना एंटरटेन तर करत नाहीत. फक्त एकच म्हणतात की चला याला ब्लू देते, याला ब्लू देतो, याला ब्लू देते, याने याला सब करा, त्याने त्याला सब करा. आपण काय करतो, सबस्क्रायबरचा आकडा पूर्ण करण्यामागे लागलेला आहोत. फक्त आपल्या सबस्क्रायबरचा आकडा पूर्ण करायचा. आपल्याला 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर करायचे आहेत. पण होतं काय मित्रांनो, युट्यूबचं धोरण काय आहे? जे तुम्ही व्हिडिओ पोस्ट करता, तुमचे व्हिडिओला तुमचे सबस्क्रायबर समजा 100 आहेत, त्याच्यापैकी कमीत कमी 25 तरी तुमच्या सबस्क्रायबरनं तुमचा तो व्हिडिओ पाहायला पाहिजे ना. तुमच्या 100 सबस्क्रायबर पैकी तुमचे जर 10 सबस्क्रायबर व्हिडिओ बघत असताल आणि आठवड्यामध्ये तुमचे 90 सबस्क्रायबर तुमच्या व्हिडिओकडे डुंकूनही पाहत नसताल, तर ते सबस्क्रायबर तुमचे युट्यूब कशाला ठेवेल? ते सबस्क्रायबर स्वतः युट्यूब रिमूव्ह करते की हे तुमच्या व्हिडिओमध्ये याला इंटरेस्ट नाहीये, या सबस्क्रायबरला तुमच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट नाहीये, की तुमच्याकडे अशी क्वालिटी नाही की तुम्ही तुमच्या सबस्क्रायबरला, की तुम्ही तुमच्या ऑडियन्सला मनोरंजन करताल किंवा त्यांचं एंटरटेनमेंट करताल. तर होतं काय मित्रांनो, आता बरेच काही आहेत की म्हणतात की मी लाईव्ह रोज घेतो, माझे सबस्क्रायबर कमी होत नाहीत. तर तुमचे सबस्क्रायबर का कमी होत नाहीत? ज्यांचे डेली लाईव्ह घेतात पण त्यांचे सबस्क्रायबर कमी होत नाहीत, असे पण क्रिएटर आहेत. तर त्यांचे सबस्क्रायबर का कमी होत नाहीत? त्यांच्या लाईव्ह मध्येच ते इतकं एंटरटेन करतात त्यांच्या ऑडियन्सला, की त्यांची लाईव्ह सोडून त्यांच्या ऑडियन्सला जावं वाटत नाही. त्यांच्या लाईव्ह मध्येच ते खूप एंटरटेन करतात आणि त्यांच्या लाईव्हलाच ते खूप एन्जॉय करतात. तर अशा क्रिएटरचे जे लाईव्ह आहे त्यांचे सबस्क्रायबर कमी होत नाहीत. पण होतं काय मित्रांनो, जेव्हा तुम्ही व्हिडिओ पोस्ट करता आणि लाईव्ह जाता, लाईव्ह आणि व्हिडिओ यामधलं बॅलन्स तुम्हाला जर राखता नाही आलं, तर तुमचे सबस्क्रायबर कमी होतात. उदाहरणार्थ, तुम्ही आठवड्यातून एक व्हिडिओ टाकता आणि लाईव्ह डेली घेता. लाईव्ह घेता डेली, पण लाईव्हवर काय करता तुम्ही? फक्त सबस्क्रायबर चा आकडा पूर्ण करण्यासाठी लाईव्ह घेता किंवा एखाद्याला सपोर्ट करण्यासाठी लाईव्ह घेता. प्रत्येक याला सपोर्ट कर, त्याला सपोर्ट कर, तुम्ही मला जॉईन व्हा, मी तुम्हाला जॉईन होतो. यामुळे काय होतंय, फक्त आपण सबस्क्रायबरचा आकडा पूर्ण करण्याच्या मागे लागतो, पण आपण ती युट्यूबवर व्हिडिओ मधून आपल्या ऑडियन्सला किंवा युट्यूबला सुद्धा, की बाबा तुमचा व्हिडिओ असा एंगेजिंग पाहिजे किंवा काहीतरी तुमच्या व्हिडिओमध्ये क्वालिटी पाहिजे की व्ह्युअर्स त्यामध्ये गुंतून राहतील. आणि युट्यूबला करायचं काय असतं की बाबा जे व्ह्युअर्स आहेत, युट्यूबवर आलेले आहेत, त्यांनी युट्यूबवर गुंतून राहावं. आता बघा, माझा समजा उदाहरणार्थ व्हिडिओ आहे, हा माझा व्हिडिओ बोरिंग आहे. आता मी नेहमी असे बोरिंग व्हिडिओ टाकत चालू. काही
मित्रांनी, काही माझ्या फ्रेंडनी किंवा तुम्ही आता माझा व्हिडिओ बघत आहात, आता मला मजबुरीनं सब केलेलं आहे, पण तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट नाही, तुम्ही थोडंसं बघता, स्किप करता. नंतर काय होतं, आता जो माझा तुम्ही व्हिडिओ पाहिलाय याच टॉपिक नुसार किंवा असाच जसा माझा बोरिंग व्हिडिओ आहे तोच बोरिंग व्हिडिओ आणखीन तुम्हाला युट्यूब सजेस्ट करतं, तुम्ही ते पण स्किप करता. यामुळे होतं काय, युट्यूबचं बॅड इम्प्रेशन पडतं की व्ह्यूअर्स बोर होत आहेत, युट्यूबवर व्ह्यूअर्स बोर होत आहेत. यामुळे युट्यूब काय करतं, जे माझे सबस्क्रायबर आहेत, ज्यांना माझ्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट नाही, ते कधी माझ्या व्हिडिओकडे डुंकूनही पाहत नाहीत, त्यांना युट्यूब का ठेवेल? युट्यूब ठेवत नाही. मग जे तुमच्या व्हिडिओवर बघणार नाहीत, जे तुमच्या लाईव्ह मध्ये इंटरेस्ट नाही, ज्या तुमच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट नाही, असे सबस्क्रायबर तुमच्या चॅनल मधून रिमूव्ह होत आहेत. मित्रांनो, हे रिमूव्ह होत जाणार आहेत. म्हणून म्हणतो मित्रांनो, जसं तुम्ही डेली लाईव्ह घेता त्याच प्रकारे तुमच्या लाईव्ह मध्ये काहीतरी एंटरटेन करा. तुमची ऑडियन्स तुमच्या लाईव्ह मध्ये जुटली पाहिजे आणि तुमची ऑडियन्स भरपूरपणे तिने तुमच्या लाईव्ह मध्ये एन्जॉय केला पाहिजे. अशी लाईव्ह घे जा आणि त्याच क्वालिटीचा व्हिडिओ पण टाकत जा. लाईव्ह कशासाठी आहे? तुमच्या ऑडियन्सशी तुम्ही कनेक्ट व्हावं. लाईव्हचा एकच उद्देश आहे की तुम्ही तुमच्या ऑडियन्सशी कनेक्ट व्हावं. तुम्ही फक्त लाईव्हवर येऊन लाईक करा, सब करा, यांना सपोर्ट करा, त्यांना सपोर्ट करा, प्लीज यांना लाईक करा, यांचे व्हिडिओ बघा, दुसऱ्याला किंवा स्वतःचा तुम्ही जर प्रमोशन करत असताल तर यावर तुमची ऑडियन्स खुश नाही. फक्त ऑडियन्सला काय वाटणार, चला इथं सबस्क्रायबर भेटतात, चला इथं आपल्याला सपोर्ट भेटतो. तो 1 मिनिट 2 मिनिटं राहणार, त्याला 2-3 सबस्क्रायबर भेटले की तो गायब होणार. ना तुमच्या चॅनलशी त्याला घेणं देणं नाही, ना तुमच्या व्हिडिओशी त्याला घेणं देणं नाही. मग असे सबस्क्रायबर युट्यूब का ठेवेल? युट्यूब ठेवणार ना असे सबस्क्रायबर. मित्रांनो, सबस्क्रायबर कमी होण्याचं कारण हे आहे. म्हणून म्हणतो मित्रांनो, तुमच्या व्हिडिओचं आणि लाईव्हचं बॅलन्स ठेवा आणि जास्तीत जास्त तुमच्या कोणत्याही कॅटेगरीचा व्हिडिओ असू द्या, तुमच्या ऑडियन्सला तुम्ही जास्त एंटरटेन किंवा नॉलेज द्यायचा प्रयत्न करा. म्हणजे जेन्युअन आणि ओरिजिनल कंटेंट, क्लिअरिटी असली पाहिजे तुमच्या व्हिडिओमध्ये, पारदर्शकता असली पाहिजे. असे कंटेंट युट्यूबवर चालतात. आणि आता खूप मोठे युट्यूबर आहेत बघा, ते कधीच लाईव्ह येत नाहीत, पण त्यांचे सबस्क्रायबर कमी होत नाहीत, कारण की त्यांच्या व्हिडिओ मधूनच ती अशी क्लिअरिटी, क्वालिटी देतात की त्यांचे जे ऑडियन्स आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये एंगेज राहते. त्यांच्या व्हिडिओचं ते वेट करत असते त्यांची ऑडियन्स. त्यांना पोस्ट करावं लागते की आज माझा व्हिडिओ नाहीये, आज 3 वाजता माझा व्हिडिओ येईल. का असं करावं लागते? कारण त्यांची ऑडियन्स त्यांना खूप जुटलेली आहे. आपण ऑडियन्सचा विचार करत नाहीत, फक्त सबस्क्रायबरचा विचार करतो आणि वॉच टाइमचा विचार करतो. म्हणून युट्यूब आपले जे फेक सबस्क्रायबर आहेत ते रिमूव्ह करत आहे. तर मित्रांनो, अशी ही होती सबस्क्रायबर कमी होण्यामागची कहाणी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.